नागपुर में 31 मई से शुरू हो रहा है खासदार क्रीड़ा महोत्सव सीजन 8। 8 दिनों तक चलने वाले इस भव्य आयोजन में 18 खेलों की स्पर्धाएं होगी। 23,000 से अधिक खिलाड़ी हिस्सा लेंगे और 57 लाख रुपए से ज्यादा के पुरस्कार वितरित किए जाएंगे। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की संकल्पना से शुरू हुआ खासदार क्रीड़ा महोत्सव इस बार और भी भव्य स्वरूप में आयोजित किया जा रहा है। 31 मई से 7 जून तक चलने वाले इस आयोजन में 18 खेलों की प्रतियोगिताएं नागपुर के 20 अलग अलग मैदानों पर आयोजित होगी। रन नागपुर रन, एथलेटिक, कबड्डी, कुश्ती, बास्केटबॉल, बैडमिंटन, तैराकी और योगासन सहित कई खेलों में खिलाड़ी अपनी प्रतिभा दिखाएंगे। आयोजन का मुख्य उद्देश्य युवाओं को फिटनेस के प्रति जागरूक कराना और जमीनी स्तर पर खेल प्रतिभाओं को राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय मंच तक पहुंचाना है। या राज्यातील क्रीडा संस्कृतीला एक प्रोत्साहन देण्याचं काम सातत्याने गेले 8 वर्ष साहेब आपल्या या खासदार क्रीडा महोत्सवातून आज होताना दिसतं। माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जेव्हा पहिल्यांदा क्रीडा महोत्सव घ्यायचे मी निर्णय मागच्या वर्षी केला तेव्हा मी संदीप जोशींना भेटलो। तुम्ही काय काय करता ते सांगा, त्याच्यातलं किती मला जमेल हे मला माहित नाही, पण मी तसाच प्रयत्न करणार आहे असं मी त्यांना सांगितलं। मी काय तुमच्या इतक्या भव्य स्वरूपात होणाऱ्या क्रीडा महोत्सवाचा मी निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ शकलो नाही, पण मला याचा आनंद आहे की मी तुम्हाला बघून, तुमचा हा महोत्सव बघून पुण्यामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचा खासदार क्रीडा महोत्सव आम्ही संपन्न करू शकलो। कारण शेवटी चांगल्या गोष्टीचं अनुकरण करावं, चांगल्या गोष्टी पाहाव्यात आणि त्याच्यात कधी शिकावं, आणि अशा या संस्कारातून आम्ही सगळे मंडळी आलो। त्यामुळे आपण क्रीडा महोत्सव म्हणून ज्या पद्धतीने या ठिकाणी गेल्या 8 वर्ष सातत्याने हा प्रयोग करताय, म्हणजे मागच्या वर्षी जेव्हा संदीपजी आता सांगत होते, मागच्या वर्षीच्या महोत्सवात तर कमीत कमी जवळपास 80,000 खेळाडूंचा सहभाग आणि 60 प्रकारचे वेगळे वेगळे क्रीडा प्रकार यांचा समावेश या स्पर्धेमध्ये होता। सर्व खेळाडूंचा या ठिकाणी विमा उतरवला गेला। अशा सर्व अर्थाने एक यशस्वी स्पर्धा म्हणून आज देशामध्ये सर्वत्र खासदार क्रीडा महोत्सव होतो, देशाच्या कानाकोपऱ्यात होतो। पण मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, माझा प्रवास काही ना काही कामानिमित्त जे मला माझी जबाबदारी पक्षाने दिली आहे, साहेबांनी आम्हाला सगळ्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यातनं जो काही देशभर मी प्रवास करतो, अशी स्पर्धा देशात कुठेच होत नाही। इतकी मोठी स्पर्धा, इतकी भव्यता, इतकी चांगली बक्षिसं आणि अशा प्रकारचं एक चांगलं व्यासपीठ या निमित्तानं माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्राला एक नवी रूप देण्यासाठी, एक नवा आधार म्हणून, एक नवी ऊर्जा देण्यासाठी म्हणून आज अशा प्रकारचा महोत्सव होतो। प्रतिभागियों को टी शर्ट, मेडल और प्रमाण पत्र दिए जाएंगे। वहीं लकी ड्रॉ के जरिए बजाज चेतक, ईवी मोटरसाइकिल, ईवी साइकिल और अन्य आकर्षक पुरस्कार जीतने का मौका भी मिलेगा। स्पोर्ट्समन स्पिरिट या शब्दाचा अर्थ केवळ खेळ आहे, एंटरटेनमेंट नाही आहे। म्हणून आज खासदार क्रीडा महोत्सव हा उद्देश त्यामध्ये होता। कारण जनतेने मला जेव्हा निवडून दिलं तेव्हा जनतेची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे। त्याला आजच्या भाषेत डोमेस्टिक हॅपी वुमन इंडेक्स म्हणजे सुखांक म्हणतात। आणि म्हणून चांगले कार्यक्रम झाले पाहिजे, चांगली भजनं लोकांनी केली पाहिजे, चांगल्या प्रकारे आपण शेतकरी असेल तर सगळ्यांकरता कार्यक्रम करतो, त्यातला हा आपला क्रीडा महोत्सव आहे। आणि खरं म्हणजे आपण सगळेजण मेहनत करतात। आता मी खासदार असल्यामुळे माझा फोटो येतो, पण माझं श्रेय खूप कमी आहे। ही सगळी मंडळी स्टेजवर बसलेली आणि तुम्ही सगळे असल्यामुळे रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यातून हा यशस्वी होतो आणि अतिशय खेळाडू आनंदाने भाग घेतात। मी हा महोत्सव असता रोज संध्याकाळी मैदानावर वेगळा जातो आणि त्यांच्या चेहऱ्यावर एवढी खुशी असते की ती बघून मनालाही पण खूप समाधान प्राप्त होतं। यावर्षी आपला हा थोडासा उन्हामुळे अडचणीचा, पण 6 महिन्यांनी पुन्हा वेळ येईल। ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपण पुन्हा भव्य करूया। आपण सगळ्यांनी याला प्रतिसाद द्यावा। मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सगळं मार्गदर्शन आणि सहकार्य आणि समर्थन नक्कीच पूर्णपणे मिळेल। आणि मुरलीधरांना मी विनंती करीन की आज तर तुम्ही आलात, पण आमच्या समारोपाच्या कार्यक्रमालाही पण आपण जरूर या। आपल्या हस्ते या मुलांचं कौतुक करताना आम्हाला खूप आनंद होईल। आणि मग पुन्हा एकदा ऑलिम्पिक असोसिएशनच्या मुरलीधरचे सगळे पदाधिकारी यांना मनापासून धन्यवाद। या सगळ्यातून
खेळाडूंनी पुढे येऊन उत्तम चांगला खेळाडू बनावं भविष्य या ह्याच्यात खूप यशस्वी हा कार्यक्रम आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या असोसिएशनला मी धन्यवाद देतो. आमची जी समिती आहे, संदीप त्याचा प्रमुख आहे, त्याच्याबरोबर आंबुलकर आहे, तो खूप मेहनत घेतात. या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांचं समितीचे पण मनापासून अभिनंदन. करीब 23,800 खिलाड़ियों, 1,120 टीमों और 5,450 मुकाबलों के साथ खासदार क्रीड़ा महोत्सव नागपुर के खेल इतिहास का सबसे बड़ा आयोजन बनने जा रहा है. खेलो नागपुर खेलों के संदेश के साथ यह महोत्सव खेल संस्कृति को नई ऊंचाइयों तक पहुंचाने का प्रयास करेगा.